सरकारच्या काही लोकांनी डांबरमध्ये भ्रष्टाचार करून सरकारनंच तोंड काळं केलं। विधानसभेमध्ये जयंत पाटलांनी हा मोठा आरोप केलेला आहे। आरडी सामंत कंपनीने केलेल्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे। आरडी सामंत कंपनी ही उदय सामंतांच्या आई वडिलांची कंपनी आहे असं त्यांनी म्हटलंय। तर कुणाच्याही चुकीच्या माहितीवरून जयंत पाटलांनी विधान करणं हे दुर्दैवी आहे। जयंत पाटलांच्या आरोपावर उदय सामंतांनी हे उत्तर दिलंय। अध्यक्ष महोदय, सरकारमधील लोकांनी रस्त्यावर वापरलेल्या जाणाऱ्या डांबरामध्ये भ्रष्टाचार करून सरकारचं तोंड काळं केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कंपनीने केलेल्या सर्व कामाची चौकशी करा। त्या कंपनीचं नाव शेलार साहेब, त्या कंपनीचं नाव आरडी सामंत कन्स्ट्रक्शन कंपनी नावाची कंपनी। किमान जे अधिकारी याच्यात सहभागी आहेत आणि ज्या कंपनीचे संचालक आहेत त्या कंपनीने रत्नागिरी जिल्ह्यात अनेक कामं घेतलेली आहेत आणि त्यामुळं माझी आपणाला विनंती आहे की याची चौकशी सरकारने करावी। कोणाच्या तरी चुकीच्या माहितीवर विधानसभेमध्ये जयंत पाटलांसारख्या एवढ्या अनुभवी माणसानं वक्तव्य करणं ही शोकांतिक आहे। त्यांनी काय भाषण केलं हा त्यांचा अधिकार आहे, पण एवढ्या अनुभवी माणसानं एवढ्या वयस्क लोकांवर विधानसभेमध्ये चर्चा करावी हे खरोखरच दुःखाची बाब आहे। मला जर त्यांनी विचारलं असतं की नक्की ह्याच्यातलं तथ्य काय आहे तर मी त्यांना पटवून दिलं असतं, परंतु एखाद्याची बदनामी करणं आणि राजकीय आकसापोटी करणं हे जयंत पाटलांकडनं व्हावं ही दुर्दैवी बाब आहे।